नमस्कार मित्रांनो, बघा आमचं चालू आहे बघा. हे ठिबक आहे ना, उसाला हातरायचं. 4.5 फुटी सरी सोडली आहे. आता याला रोपं लावा म्हणतोय. तर कोणाला माहिती असली तर सांगा कमेंट करून. रोपं चांगली का बेनं लावणं चांगलं उसाचं आहे ना. आमच्या हिला हे ओळख रोगा ही असं चालू आहे. नळी हातरायचं आमचं. काय तसलं मशीन असते ती बी आणली नाही, काय भेटली पण नाही कुठं. एक जण वडतंय, एक जण सोडतंय तिकडून. ओरडून ओरडून पाय दुखायला लागलं, नुसतं हातपाय माझं तर गळ्यात आलं. अहो इकडं खालीपर्यंत, खाली लय लांबपर्यंत हातरले मी नळी. इतका उशीर. आता एक लाईन राहिली, ती पिऊला म्हणलं वड जरा बाई म्हणलं. तीच म्हणली माझ्या आधी म्हणली मीच मम्मी वडती म्हणली. म्हणून मग तिला लावली वडायला. तिने सोडायचं आला इकडून बॅटर. काय पेरणी म्हणली अहो, जरा तेवढंही राहणारच. काय नाही अजून बांधाव जायचे तिकडं. पुरते का नाही तर का जांभळे लागले. दिवस मावळाय का आहे का. दिवस त्या झाडाच्या बरोबर मधनं दिसते बघा. दिवस मावळाय. खाली शर्ट बांधली ती. आम्ही इकडं आपलं चाललंय आमचं आपलं हे करायचं. खाली इकडं पण हातरायला लागते का. इकडल्या लाईनला राहिलेल्या हातरू की मग. ऊसाची लागण चालू आहे बघा आमच्या इकडं सगळ्यांच्यात. इकडं माझ्या माग मग काय ही एक सपांती काय माग तुमच्या दिसतंय ती पिवळं दिसतंय ती. शर्टांचा हंबरडा फुटलाय नुसता खाली तिकडं. ही मग काय बघा माग माझ्या ज्वारी तिकडं पिरले. आम्ही इकडं ऊस ह्याकडेच त्याकडेला ऊसच लावून टाकूया म्हणलं. ह्या वर्षी जरा पाणी बिणी चांगलं आहे आपलं म्हणलं. ऊसच यावं वेळेस सगळीकडेच लावूया म्हणलं ऊस. थोडी तिकडं आहे मका, एकर 1.5 एकर आहे मका तिकडं. तर तिकडं बघा ते दिसतंय मोकळं मोकळं रान. तिथं आमची मका आहे. आणि ही इकडं आता ऊस लावायचा ह्याकडे त्याकडे पडली असते. तर इकडे शेवगा आहेत ना वर. मला जांभळ्या यायला लागल्या. या आहेत ना असं वरतीच ना वर शेवगा या एकरभर शेवगा आहे. आणि इकडून आपलं आता ऊस लावायचं बिन टेन्शन. आपलं ऊसाला लई ही नसतंय ना. दुसऱ्या पिकाला कसं काढायचं सारखं काढत राहायचं, नांगरायचं, पेरायचं. ते ऊस आता ह्या वर्षी लावला पुढल्या वर्षी घालवायचं डायरेक्ट. त्याला लिक्विड हे आपलं लॅटर मार्फत सोडायचं. बाग काढली त्या बागेत पण आता ऊसच लावायचं चालू केलंय. पुढच्या वेळेस मग ती मकाची रान आहे त्यात लावा म्हणतोय बाग. ती पण फोडताय वे शर्टन ही लाव लांडगा एखादा. होय बर. पिऊला बोरं खायची होती अहो म्हणून आली एवढ्यावर. बोरं बी राहिली आणि सगळंच राहिलं. परत येणार नाही मळ्यात कधी. पिऊ चुकली आहे का नाही मळ्यात येऊन. मला वाटलं व्यवस्थित येईल व. एवढं एकच बाळा एकच. उद्या तुला बोरं देते नक्की इथली आणून. नको मी धरू गाव मग. कटाळी ती एकच लाईन दिली. लेकरं आहे बारक त्याला काय तर. आणि इकडे मी नेते कटाळ बाळ माझं ग. कसं आहे ढेकळं येते त्यात बोट आहेत पायात म्हणून बरं आहे. नाही चालाय सुद्धा येत नाही या ढेकळात. लय ढेकळा आहे. पावसानं रान धोपाटल्यामुळे का नाही ढेकळं सगळे येते रानात. हे गाव का माती म्हणून हे सगळी ढेकळत झाले. जरी 2-3 वेळा हे केलंय, 2 वेळा रोटरलंय आणि एकदा नांगरलंय तरी पण असली बाबा आहे बघा. ती काळ्या रानाचं असंच असतं. कधी कधी माती होत नाही ढेकूळ बनून राहतोय.
पाय तर माझं दुखायला लागले, सकाळ झालं लॅटरात वडते. हे आमचा असा मळा आहे बघा. त्यांनी रोपच लावली ती काय इकडं इतके रोपच लावलेली दिसते ते कोंबालेत म्हणल्या. पाय नुसतं दुखून गेलं बाई. सोपं काम नाही लॅटर हातरायचं. परत पण एवढंच की परत सारखी सारखी दारं मोडण्यापेक्षा आपलं ही बरं आहे लॅटर हातरायला. पण जेव नुसता नका देतोय. अयो पडली असती. वड वड म्हणतात नुसतं मागणं वड. आ शरडांचं तिकडं कालवा व्हायलाच माझ्या इकडं. आली तकड अजून बघा. इथनं वर शेवगा आहे अजून. हे तिथपर्यंत झिलानं तिथपर्यंत शेवगा होता इथपर्यंत. पण झील लागला पावसानं. माझा नंबर झील लागला ती तिथपर्यंत झाडं गेली बघा. मग आम्ही सगळं काय 1-2 होतं ते काढलं. तिथपर्यंत लेवल करून घेतली. आणि आता तिथनं खाली ऊस लावायचा. तिकडं वर शेवगा आहे. ते शेवगा अजून पाणी देत नाही त्याला. खत घातलं नाही ना खत. आता खत घालून बांधून घ्यायचं आणि पाणी द्यायचं. मग मका पेरली असती तर आमची एवढी मका आली असती. पण ऊस लावायचं म्हणून ठेवलेलं रान. पाण्यानं तांड माझं वाळून गेलंय. पाणीच नाही. लई ताण लागली. नाही लाजायता काय करायचं. पाणी लाईन होती चालू तेव्हा भरून ठेवलं नाही. आणि 2 बाटल्या भरून ठेवल्या. आज कधी नव्हती पुरी रानात आणली त्या. ती पुरीने पिऊन नासून ओतून सगळं हे केलं. तिकडं आम्ही लॅटर हातरतोय त्यावर. आता पाणी नाही प्यायला. आता तोंड वाळलंय घरी जायला. आता तेवढं बंडल संपल्याशिवाय तर कसं जायचं घरी. पण आता तेवढा बंडल झाला का नाही. पहिला तहान लागले ह्या घरी जाते पाणी प्यायला. घर आहे इथं जवळ तरी लांबच आहे रानापासून. जाते तोपर्यंत आता ठेवती. माझा पण दम भरलाय. ठेवती म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, टाटा. उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लॅटर जोडताना. नक्की बघा आमचा व्हिडिओ.